महापालिका निवडणुकीसाठी भाजप प्रचाराचा नारळ शनिवारी सांगलीतील गणपती मंदिरासमोर फुटणार आहे। यावेळी स्टेशन चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होईल। या निमित्ताने भाजप शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी करत आहे। या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या नियोजनाची बैठक खरे क्लब हाऊस येथे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर तसेच नीता केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश बिरसे, भारती दिगडे, केदार खाडीलकर, विशाल पवार, श्रीवल्लभ कुलकर्णी, संकेत कुलकर्णी आदी जण उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरण्यास सज्ज झालाय। प्रचाराचा प्रारंभ सांगलीतील गणपती मंदिरासमोर करण्यात येणार असून पहिली सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्याबाबत स्टेशन चौकात जय्यत तयारी करण्यात येते। शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे। त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। यावेळी महापालिका क्षेत्रातील भाजपचे सर्व उमेदवार, सर्व आमदार, कोर कमिटीचे नेते, महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सर्व उमेदवार पदयात्रेने पटेल चौक, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात येणार आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। बैठकीत स्थानिक स्तरावर प्रचार मोहीम राबवणे, त्याचं नियोजन करणे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या। प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका, महिलांच्या बैठका यांचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर महापालिका क्षेत्रात स्टार प्रचारकांच्याही सभा आयोजित करण्यात येणार आहेत।